नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा. आज मी तुम्हाला थोडे सांगणार आहे. ते म्हणजे फक्त आपल्या कानावर जे शब्द पडतात, चुकीचे किंवा बरोबर किंवा वाईट, अशुद्ध अशुद्ध, याचा खूप आपल्या जीवनावर परिणाम होतो. जसे की आपण दररोज बघू शकता, आपण दररोज काय पण लावून बघा तुम्ही, छान 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 गाणी किंवा मराठीच फक्त, म्हणजे फक्त श्लोक असं, देवाची गाणी, मराठी देवांची गाणी, विष्णू सहस्रनाम, वेगवेगळे श्लोक आहेत, अथर्वशीर्ष, हे सगळं दररोज लावायचं आणि ते बघायचं की आपले असं वातावरण प्रसन्न होतं, छान होतं आणि आपल्यामध्ये एक व्हायब्रेशन निर्माण होतात त्यामुळे. मात्र तेच आपण बघा, हिंदीमधली असं वेगळीच अश्लील वगैरे गाणी ऐकली तर आपल्यामध्ये कशी एक वेगळी निर्माण होते. आता जी रडवेली वगैरे गाणी असतात त्याच्यामुळे आपण रडून जातो. मात्र जी छान असं धार्मिक वगैरे असं प्रेमाची गाणी असतात ती कसं आपण प्रेमानं फुलून जातो. सगळं एक असं फ्रिक्वेन्सी म्हणजे असं वेगळंच असं हे आहे. सगळ्यामध्ये आपण जसं व्हायब्रेशन अट्रॅक्ट करू तसंच आपल्यामध्ये ते निर्माण होतात. जर आपण पॉझिटिव्ह विचार घेतले तर आपल्या सगळ्या बाजूला पॉझिटिव्हच विचार दिसतात आणि आपण तेच निगेटिव्ह विचार घेतले तर आपल्याकडे सगळीकडे निगेटिव्हच विचार येत जातात. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. आता एखादं गाणं आहे की असं ते पूर्ण रडायचं आहे आणि ती आपण ऐकल्यावर पूर्ण आपण रडूच लागतो एक वेळ. म्हणजे आपण आता पॉझिटिव्हमध्ये छान व्हायब्रेशनमध्ये मग एकदम दुःख आलं की नाही. मात्र तेच आपण एखादं छान श्लोक वगैरे लावला तर श्लोकाचा अर्थ वगैरे माहीत असलं तर किती छान श्लोक आहे हा. किंवा अभंग लावा तुम्ही, अभंगामध्ये किती छान छान त्याचा अर्थ आहेत. आता तुकाराम महाराजांनी सांगितले, तुकाराम महाराजांच्या जीवनात एवढं जीवनात त्यांच्या दुःख आलं. त्यांची बायको गेली, त्यांचा मुलगा गेला. तुकाराम महाराज म्हणाले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पीडा गेली. तरीसुद्धा त्यांनी कुणाला न दोष देता आपलं कर्म करत राहिले. अभंग. तुकाराम महाराजांना एकांत हवा होता म्हणून एकांतात ते जायचं. एकदा भंडारा डोंगरावर, एकदा इकडच्या डोंगरावर, असं तुकाराम महाराज घरी नसायचेच. कारण का फक्त त्यांना देवाचं सानिध्य हवं होतं, जिथं शांत वातावरण मिळेल, जिथं जेव्हा एक चिमणी त्यांच्या जवळ यायला लागली, खरं ती चिमणी जवळ येईना, म्हणजे त्यांना बघून दूर पळायला लागली. मग तेव्हा त्यांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग लिहिला बघा. आणि मग मग त्यांना वाटायला लागलं की माझ्यात नक्की काहीतरी कमी आहे अजून. मग त्यांनी इतकं साधना केली किंवा नामस्मरण केलं विठ्ठलाचं की सगळं प्राणी पशु सगळं तुकाराम महाराजांजवळ यायला लागलेत. सगळी त्यांच्या अंगाखांद्यावर खेळू लागलीत. इतकं त्यांनी स्वतःला हे केलं. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुकाराम महाराज इकडच्या डोंगरावर तिकडच्या डोंगरावर जायचे तेव्हा त्यांची जी चालायची ती माती होती. विठ्ठल जे पाऊल टाकून त्याच वाटेने गेले ते वाटेतनं आवाज यायचा की विठ्ठल 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 विठ्ठल. इतकं पवित्र झाले, ती वाटसुद्धा पवित्र झाली ती तुकाराम महाराजांच्या या चालण्यानं. किंवा इतकं तुकाराम महाराजांच्या रोम रोम नामस्मरण करत होतं. रोमातनं विठ्ठल 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 असा आवाज येत होता. तरी मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच चांगलं आपल्या कानावर पडलं तर नक्कीच आपलं बदल होतोय. आणि तेच चांगलं की म्हणजे पॉझिटिव्हिटी. किंवा आता बघा, तुम्ही दररोज मोटिवेशन व्हिडिओ ऐकत जावा तर बघा तुमचं खरंच छान. जेव्हा आपण मोटिवेशन ऐकतो तेव्हा आपण म्हणतोय की आपण आजपासून मी हे करणारच. खरं आणि दुसऱ्या दिवशी नाही आणि तोच कॉन्फिडन्स गेलेला असते. मग तसंच दररोजच आपण छान हे केलं तर नाही आपल्याला सवय लावून जाते. मग एक दिवशी जरी आपण नाही लावलं तर काहीतरी विसरल्यासारखं वाटतं आणि मग आपण म्हणतो खरंच आपण चांगलं बघा पाहिजे. बघा, हा मला छोटा विचार वाटला, खरं याच्यामध्ये खूप छान हे आहे. तरी मी थोड्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझं काय चुकलं असलं तर मला माफ करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.